धुळे शहराच्या महापौर मायादेवी महादेव परदेशी तसेच त्यांचे सुपुत्र विक्कीबाबा महादेव परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त आज एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला। शहरातील विविध आश्रमशाळा आणि संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष भोजनाचे आयोजन करण्यात आले। महापौर परदेशी या गेल्या अनेक वर्षांपासून महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांसाठी विविध माध्यमातून सातत्याने जनसेवा करत आहेत। त्यांच्या या निष्ठावान कार्याची दखल घेत त्यांना धुळे शहराच्या महापौरपदाची जबाबदारी मिळाली असून त्या पदावर विराजमान झाल्यानंतरही जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे पाहायला मिळते। त्यांचे सुपुत्र विक्कीबाबा परदेशी हे देखील आपल्या आईवडिलांच्या सामाजिक वारसा पुढे नेत दिवसरात्र समाजकार्यात सक्रिय आहेत। गोरगरिबांच्या मदतीसाठी ते नेहमीच पुढाकार घेतात। त्यामुळेच धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील तरुणांमध्ये त्यांचे विशेष स्थान निर्माण झाले आहे। या वाढदिवसानिमित्त मातोश्री आश्रमशाळा नकाणे रोड, मतिमंद मुलींची शाळा नकाणे रोड, अनाथ लहान मुलांचे आश्रम साक्री रोड, शिवाजी बोर्डिंग फाशीपूल तसेच आनंद निवास मूकबधीर विद्यालय वडेल रोड येथे विद्यार्थ्यांसाठी जेवणाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात राहुल बाबा परदेशी, निखिल वडगुजर, भावेश कौलतकर यांच्यासह असंख्य तरुणांनी सहभाग घेतला। तसेच भोजन वाटपाच्या कार्यक्रमास अनुप भैया अग्रवाल यांच्या पत्नी अल्पा अनुक अग्रवाल, नगरसेवक धीरज परदेशी, परशुराम काका परदेशी, संतोष भैया परदेशी, अमोल सूर्यवंशी, मोहनभाऊ टकले, किरणभाऊ अहिरे आणि मयूरभाऊ शार्दूल आदी मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळाला असून वाढदिवस साजरा करण्याची ही सामाजिक जाणीव समाजात एक सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे। प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज धुळे। मायाभावी परदेशी हे आमचे अमृततुल्य आई समान आरती आहे। विक्कीबाबांचा वाढदिवस सुद्धा आहे। दोघी मायलेकांचा एकाच दिवशी वाढदिवस येतो, ही एकदम खूप सौभाग्याची आपल्याला गोष्ट आहे। आणि आपण त्यांच्या निमित्त आपण मातोश्री वृद्धाश्रममध्ये जेवणाची व्यवस्था केली। त्यांच्या निमित्त तिकडे मतिमंद शाळामध्ये व्यवस्था केली, शिवाजी बिल्डिंगमध्ये आहे, आणखी 2-3 भरपूर ठिकाणी आहे। यांचा स्वभाव असा आहे, मायाभावींचं ते सर्वांना घेऊन मन विसरून सर्वांना घेऊन चालतात आणि ते प्रत्येक ठिकाणी दुःखात सुखात सर्व ठिकाणी ते व्यवस्थित राहतात। तर ते काय समस्या आहे ते बसून ऐकतात। ते त्यांच्या महापालिका ऑफिसमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांची सेवामध्ये तत्पर सेवासाठी